सकाळच्या या समयी एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रियजन हो, आजच्या मननापूर्वी एक हिंदी विभागातून गीत गाऊ. विजय संगीत गीत नंबर 288 तेरा मुक्तिदाता कहता मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत तेरा मुक्तिदाता हे गीत मंडळीच्या चालीवर गातो. तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, तेरा मुक्तिदाता कहता, क्रूस उठा के पीछे आ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, जब गेशेमनी को जाऊं, जब गेशेमनी को जाऊं, जब गेशेमनी को जाऊं, क्या तू चलता मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, कांटों का है मेरा मुगो, कांटों का है मेरा मुगो, कांटों का है मेरा मुगो. क्या तू उसको लेता है, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा हाथ, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन, क्या तू देगा अपना जीवन. मैंने दिया अपना प्राण, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु. जब तू थामता मेरा साथ, दुख के मार का अंत है आनंद, दुख के मार का अंत है आनंद, दुख के मार का अंत है आनंद. सदा आनंद मेरे साथ, तेरे साथ मैं चलूं प्रभु, तेरे साथ मैं चलूं प्रभु,
प्रियजन हो, आजच्या महत्त्वपूर्ण अशा चमत्कारावरती आपण मनन करणार आहोत. येणाऱ्या वचनाच्या सेवेसाठी आज सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब वचनाची सेवा करणार आहेत. येणाऱ्या वचनासाठी व आजच्या दिवसासाठी आरंभीची जी प्रार्थना आहे ती आपल्यामध्ये उपस्थित रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, सर्वप्रथम आपण पुढे या, प्रार्थना करा, त्यानंतर आपण मनन चिंतन ऐकू. आमच्या प्रिय दयाळू बापा, तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो. तुला मान, सन्मान, गौरव, आदर सर्व काही तुला देतो. कारण की प्रभू देव बापा, तू आमच्यावरती विपुल अशी करुणा केलेली आहे. पुन्हा एकदा नव्याने प्रभू हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला दिलास. ही वेळ तू आम्हाला दिली तुझ्या वचनातून मनन करण्यासाठी, आणि जी काय संधी प्रभू ह्या दिवसात तू आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण की प्रभू हे दिवसमान कठीण आहे, आणि अशा कठीण या जगात आम्ही वावरत असताना तुझ्या वचनाचं प्रभू आम्ही मनन करावं, त्यामध्ये स्थिर व्हावं, आणि तुझा आशीर्वाद, तुझा संकल्प, तुझे विचार आम्ही जाणून घ्यावं. यासाठी देव बापा तू आम्हाला ही संधी दिलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. जे काय प्रभू तू जगामध्ये आलेला असताना जे काय अद्भुत असे चमत्कार प्रभू तू केलेस, तुझं दैवपण प्रभू तू त्या जगाला तू प्रगट केलंस, आणि ते दैवपण आजसुद्धा प्रभू आमच्यामध्ये ते तेवत आहे. त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत प्रभू, आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देव बापा आम्ही सर्वजण तुझ्या हातात येत असताना, विशेषतः आजच्या वचनाची सेवा करत असताना तुझे दास रेव्हरंड जयेश पठारे बाळकसाहेब, प्रभू देव बापा तू त्यांना सहाय्य कर, त्यांना आशीर्वाद दे, आणि आजची वचनाची सेवा करत असताना लागणारं सर्व प्रकारचं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, वचनाचा पुरवठा आणि सर्व प्रकारचं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू देव बापा तू त्यांना दे. आणि आजची वचनाची सेवा त्यांच्याद्वारे देव बापा तू आशीर्वादित कर. जे ऑनलाईन आमचे प्रियजन या वचनाचा लाभ घेत आहेत देव बापा तू त्यांनासुद्धा आशीर्वाद दे, आणि या सर्व या कार्यक्रमाच्याद्वारे देव बापा तुझं गौरव होऊ दे, अशी आमची नम्र प्रार्थना आहे प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातात येतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या सकाळची वचनाची जी सेवा आहे ती रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. मी ऑनलाईन बघणारे सर्व प्रियजन व उपस्थित वडील वर्गासमोर पाळकसाहेब आपलं स्वागत करतो व वचनाच्या सेवेसाठी आपणाला पुढे आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे मत्तयाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 14 पासून तर 21 पर्यंत. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 14 पासून. भूतग्रस्त मुलगा. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा हे विश्वासीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले, आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपवास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. आणखी एक शास्त्र भाग आहे मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि वचन 14 पासून 29 आहे, परंतु आपण हे सगळे वचन घेणार नाहीत. मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय एकोणीस पासून मी वाचतो.
यावर तो म्हणाला, हे विश्वासीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, ह्याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काय होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असं कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हातास धरून उठविले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. या वाचलेल्या शास्त्र भागांमध्ये आता लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला हा संदर्भ पाहायला मिळतो. हा मत्तयाचं शुभवर्तमान 17वा अध्याय, मार्काचं शुभवर्तमान 19वा अध्याय, याची आरंभीची वचनं जर वाचली, एक सुंदर अनुभव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तो सुंदर अनुभव रूपांतराच्या पर्वतावरच आहे. आणि या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्ताने आपले सहकारी 3 जण, पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेऊन तो त्या डोंगरावर गेला. त्या ठिकाणी मोशे आणि एलिया त्यांच्या समवेत आले आणि हे दृश्य पाहून, हा अद्भुत प्रकार पाहून ह्या शिष्य आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी म्हटलं की आपण 3 मंडप टाकू. आता हा जो वरचा अनुभव आहे डोंगरावरचा, तो अलौकिक असा हा प्रसंग आहे. आणि खाली आल्याबरोबर अतिशय दुःखद प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि 9व्या वचनामध्ये 17व्या अध्यायाच्या 9व्या वचनात लिहिल्यानंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेल्यातून उठविला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणाला सांगू नका. म्हणजे हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर, गौरवी शरीर या शिष्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्या प्रभूला ओळखलं की अरे, ज्या मसीहाला, ज्या प्रभूला आम्ही एक साधा मनुष्य म्हणून, आमचा गुरु म्हणून मानत होतो, तो तर अलौकिक आहे, तो स्वतः देवाचा पुत्र, देव आहे. आणि त्याचं रूप पाहून ते देखील आश्चर्यचकित झालेले आहेत. मग प्रभू म्हणतो, हे तोपर्यंत सांगू नका हा साक्षात्कार. खाली आल्यानंतर ज्या घटना आपल्याला पाहायला मिळतात, फार मोठं अपयश, जे 9 शिष्य खाली राहिलेले आहेत त्या शिष्यांच्या पदरी आलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने कामगिरीवर जाण्यापूर्वी सर्व शिष्यांना अधिकार दिला होता. तुम्ही भूतं घालवा, हे रोगी बरे करा, आजारांना बरं करा, हा अधिकार प्रभूने दिलेला होता. आणि त्या अधिकाराचा उपयोग त्यांनी केला. ज्यावेळेस ते रिपोर्ट घेऊन आले आणि अहवाल सांगू लागले की प्रभू, अरे तुझ्या नावाने भूतं देखील आम्हाला वश होतात, थरथर कापतात, भीतात, रोगी बरे होतात. प्रभू म्हणतो, तुम्हाला भूतं वश होतात याचं आश्चर्य मानू नका. जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे, याबद्दल आनंद करा. आज आपल्याला त्या गोष्टीचं वापर नाही करायचं, परंतु हे अपयश शिष्यांच्या पदरी आलेलं आहे, जे खाली 9 जण होते. आणि या 9 जणांचं अपयश पाहून प्रभूला फार दुःख झालं. आणि प्रभू त्यांना म्हणतो की तुम्ही अल्पविश्वासी लोक, मी कोठपर्यंत तुम्हाबरोबर असू, मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही ते गोष्ट करायला पाहिजे होती, पण त्यांच्याच्याने हे भूत निघालं नाही. म्हणजे पर्वतावरचा अनुभव हा अलौकिक दिव्य हा प्रगटीकरण त्यांनी पाहिलेला आहे. खालचा अनुभव समस्याने भरलेला आहे. लोक गरजवंत आहेत, प्रभूची वाट पाहत आहेत आणि खाली सर्व प्रकारचं हे अपयश आहे.
म्हणून जोपर्यंत आपण प्रभूच्या सहवासात उंचावर आत्मिक स्थितीमध्ये राहू, आम्हाला निश्चित एक हा दृष्टांत, हा साक्षात्कार प्रभूचा झाल्याशिवाय राहणार नाही. पण जितकं आपण खाली येऊ तितकं आम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागेल, अपयशाला तोंड द्यावं लागेल आणि नाना प्रकारच्या समस्यांनी आपल्याला गांगरून टाकलं जातं. म्हणून असं म्हटलं की वरचा अनुभव हा घेण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रभूच्या सहवासात अगदी निकट राहणं गरजेचं आहे. खाली जाणं, घसरणं, पतन, आणि आपल्याला माहीत आहे की शिष्य जे अपयशी झाले त्याचं कारण होतं की ते पतन पावले. त्यांच्याच्याने ते भूत निघालं नाही. तो बाप अतिशय विनवणी करून त्यांना सांगतो की तुम्ही प्रभू येशूचे शिष्य आहात, तुम्ही माझ्या मुलाला बरं करा. हा मुलगा जन्मापासून फेफरेकरी आहे, मुलाला भूत लागलेला आहे जन्मापासून, ह्या प्रकारचा त्रास त्याला होत आहे. आणि तो बाप त्यांना विनंती करत असताना शिष्य अगदी अपयशी ठरलेले आहेत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की खाली पतनाच्या मार्गाला आपण जाऊ नये, तर वर आम्ही प्रभूच्या सहवासात सानिध्यात असणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या शिष्यांना दोष दिला आणि त्याने त्या शिष्यांची कान उघडणी केली. आता शिष्यांनी स्वतः आपलं अपयश पदरात घेतलं की प्रभू आमच्याच्याने का निघालं नाही. प्रभू म्हणतो तुमचा अविश्वासामुळे. आता आपण ते पुढं पाहणार आहोत. परंतु ह्या बापाची परिस्थिती ज्यावेळेस आपण पाहतो की या बापाने आपल्या मुलासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावर आपलं डोकं ठेवलं, नतमस्तक झाला आणि त्याने म्हटलं की माझ्यावर दया करा, कारण माझा मुलगा फेफरेकरी आहे आणि त्याचे हाल होतात. तो विस्तवात पडतो, वारंवार जमिनीवर आपडतो आणि पाण्यात पडतो. त्याला एकसारखा तोंडाला फेस येतो, ओरडतो आणि नाना प्रकारचे त्याचे हाल होतात. जन्मापासून एक बाप लोकांनी लिहिलेलं आहे की त्याला एकुलता एक मुलगा होता आणि त्या बापाला आपल्या मुलाबद्दल फार कीव होती. हा कसा बरा होईल, आणि त्यासाठी त्याने अनेक उपचार केले असतील, परंतु ते काही साध्य झालं नाही. शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आलेला आहे आणि प्रभूला तो विनवणी करत आहे, आग्रह करत आहे. असं म्हटलं की ह्या चमत्कारांच्या मालिकांमध्ये हा जो चमत्कार आहे तो आम्हाला जरा वेगळ्या प्रकारचा चमत्कार पाहायला मिळत आहे. आणि हा लहान मुलगा दुष्ट आत्म्याने पछाडलेला आहे लहानपणापासून, जन्मापासून, आणि त्याचा बाप त्याच्यासाठी अगदी असं म्हटलं की उद्ध्वस्त झालेला आहे. आणि शिष्यांकडे आणलं पण ते शिष्य अपयशी ठरले, त्यांच्याच्याने ते भूत निघालं नाही. शिष्य त्याला बरे करू शकले नाही. त्यावेळेस त्याला फार दुःख झालेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्याबरोबर हे 3 शिष्य पेत्र, याकोब आणि योहान आले. असं म्हटलं की त्यांना पाहून हा बाप येशूच्या पाया पडला. मी तुमच्या शिष्याकडे आणलं आणि त्यांच्याच्याने ते भूत निघालं नाही, माझ्या मुलाला त्यांना बरं करता आलं नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला राग आला. येशू ख्रिस्ताला वाटलं की हे ह्यांनी करायला पाहिजे होतं, परंतु हे अविश्वासामुळे ते भूत काढू शकलेले नाहीत. आता आपल्याला ठाऊक आहे की लीडर्स, आपला गुरु आणि जे प्रमुख शिष्य ते डोंगरावर गेलेले आहेत. आत्मिक अतिशय खोल अशा अनुभवामध्ये ते गेलेले आहेत. आणि खाली राहिलेले जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत आणि मग ते अविश्वासू बनलेले आहेत. अगदी त्यांनी त्या गोष्टीकडे गवून किरकोळ अशा दृष्टीने त्याला पाहिलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की तो बाप येशूला म्हणाला, जर तुम्हाला शक्य असेल तर, म्हणजे येशू जर तुम्हालाही शक्य असेल तर माझ्या मुलाला बरं करा. आणि प्रभू म्हणतो, अरे तू असं का म्हणतोस. येशू सर्व काही करू शकतो, त्याला सर्व शक्य आहे हे प्रभूला दाखवायचं आहे. परंतु त्या बापाचा विश्वास बळकट होण्यासाठी प्रभू त्याला म्हणतो की विश्वास बाळगणाऱ्या सर्व काही शक्य आहे. आणि बापाच्या विश्वासाशिवाय येशू आपलं कार्य, आपलं सामर्थ्य प्रगट करू शकत नव्हता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने
त्याला ह्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणतो माझा विश्वास वाढावा म्हणून मला सहाय्य करा, मला मदत करा. फार महत्त्वाची बाब या ठिकाणी या बापाकडून आपल्याला आत्मिक धडा पाहायला मिळतो. मला मदत करा, मला सहाय्य करा आणि माझा विश्वास काढून टाका, अविश्वास काढून टाका. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी जर नित्य अशी विनंती प्रभूला केली की प्रभू माझा अविश्वास काढून टाका, माझा विश्वास दृढ व्हावा, बळकट व्हावा म्हणून मला मदत करा, तर प्रभू निश्चित आपला विश्वास बळकट करेल. आणि त्या भूतग्रस्त मुलाच्या बापाला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्याने म्हटलं होय, माझा विश्वास आहे की प्रभू तू बरं करू शकतो. आणि तेव्हाच येशू ख्रिस्ताने त्या मुलाला बरं केलं. ज्यावेळेस हा मुलगा बरा झाला त्यावेळेस हे शिष्य आपलं अपयश घेऊन प्रभूकडे आलेले आणि ते शिष्य प्रभूला म्हणू लागले की प्रभूजी आम्हाला का हे काढता आलं नाही. आणि प्रभू त्यांना म्हणत आहे की तुमच्या अविश्वासामुळे, म्हणजे तुमच्या ठाई विश्वासाचा अभाव आहे. जो विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा तुम्ही ठेवला तर ह्या डोंगराला तुम्ही समुद्रात उपटून फेकून द्या असं म्हटलं असतं तरी तो तुमच्यासाठी शक्य झाला असतं. म्हणजे तेवढाही विश्वास नाही. म्हणजे विश्वासामध्ये किती घसरण होते, किती पतन होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आणखीन काही गोष्ट सांगत आहे की तुम्ही योग्य रीतीने प्रार्थना केलेली नसाल किंवा प्रार्थनाच केली नाही. ते अगदी आपण 9 जण आहेत आणि ह्या 9 लोकांनी कदाचित त्याला आपलंच कदाचित मोठेपणाने सामर्थ्याने बोलण्याने दटावत असतील. विश्वास जिथं नाही, जिथं प्रार्थना नाही तिथं अपयश आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विश्वासाचा अभाव या शिष्यांमध्ये प्रभूने दाखवलेला आहे, प्रार्थनेचा अभाव त्यांना दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबरच जे सामर्थ्य त्यांना हवं आहे, आत्मिक सामर्थ्य, ते उपवास असल्या प्रकारचं भूत म्हणजे अतिशय चिवट बालपणापासून त्या मुलाला पकडलेलं आहे, ते निघत नाही. याचा अर्थ आशासाठी तुम्हाला उपवास पण केले पाहिजे. म्हणजे प्रार्थनेमध्ये आपल्याला सामर्थ्य मिळावं म्हणून विश्वासाने प्रार्थना करायला प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि विश्वासाने केलेली प्रार्थना कार्य कराव्यास समर्थ आहे याकोबाचं पत्र आम्हाला शिकवतं. पण या विश्वासाबरोबर कृती देखील महत्त्वाची आहे आणि त्या कृतीचं म्हणजे उपवासाचं महत्त्व प्रभूने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शारीरिक गरजेपेक्षा असं म्हटलं की शारीरिक गरजेवर आपण नियंत्रण ठेवण्यासाठी जे आपल्या ठाई जगिक विचार आहेत ते दूर व्हावेत म्हणून आपल्याला आत्मिक आशीर्वादांची गरज आहे. आणि म्हणून आपण आपलं जीवनाचं समर्पण ते देवाला केलं पाहिजे आणि आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला मिळावं म्हणून जोपर्यंत आपण देवाशी निगडीत होत नाही, त्याच्या अगदी खोल सहवासामध्ये जात नाही, आम्हाला यश लाभणार नाही. आपल्याला अनेक असे त्या स्किवाचे मुलं येशूच्या नावाने त्या भूताला हाकलू लागले, परंतु त्या भूतांनी त्यांना पछाडलं आणि मार दिला, ठोक दिला. ते म्हटलं आम्ही येशूला ओळखतो, पौलाला ओळखतो, तुम्ही कोण आले. अनेकदा असं होतं, विश्वास नाही, प्रार्थना नाही, क्रिया नाही आणि उठून आपण या गोष्टी करायला धावतो, त्यावेळेस ते देखील ओळखतात. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या रूपांतराच्या पर्वतावरून खाली आल्यानंतर या 3 शिष्यांसह तो खाली आला, म्हणजे पेत्रे, याकोब आणि योहाना बरोबर. आणि ह्या गरजू पित्याला प्रभू येशू ख्रिस्ताने मदत केलेली आहे. गरजवंताच्या मदतीसाठी प्रभू येशू ख्रिस्त धावून आलेला आहे. येशू ख्रिस्त आपलं स्वर्गाचं सर्व वैभव सोडून तो खाली आलेला आहे, अगदी नम्र दीन होऊन. हा मुलगा त्याची जर परिस्थिती पाहिली तर फेफरेकरी, आपण जर असे लोक पाहिले असतील तर ह्या फेफरेकऱ्यांचे किती हाल होतात. कुठं रेल्वे स्टेशनवर कधी ते चक्कर आल्यावरून फेफरेकरी अगदी नाक तोंड त्या दगडावर माती घोसून असं म्हटलं की त्यांच्या नाकातोंडातून फेस येतो, वेळसरपणा येतो, वारंवार विस्तवात पाण्यात कुठेही ते पडतात जमिनीवर. आणि त्यातली त्यात हा मुका
बहिरा आत्मा त्याला लागल्या असल्यामुळे वारंवार त्याच्या हाल अपेष्टा करत होता. आणि त्या दुःखामुळे, आक्रोशामुळे, ओरडण्यामुळे कडकडा दात हा मुलगा खात असे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या भूताला दटावलं, तो निश्चित जमिनीवर पडला. म्हणजे या भूताने त्याला फार पिळवटून टाकलं. कदाचित त्या बापाला असं वाटलं की आता माझा मुलगा मरून गेला. ते पाहणारे लोक, त्यांनाही वाटलं हा अगदी गेला आता तो मुलगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलाला उठवलं. त्या बापाच्या हातामध्ये त्याला सोपून दिलं. आणि त्या जिवंत झालेल्या मुलाला, बऱ्या झालेल्या मुलाला पाहून त्या बापाचं मन किती हर्षित झालेलं असेल. प्रियांनो, आज किती गहन समस्या असो, आमच्या जीवनामध्ये किती कठीण प्रसंग येवोत, जर आपल्या ठाई विश्वास असेल तर विश्वासाने सर्व काही शक्य आहे. म्हणून या शिष्यांच्या अपयशाकडून आपल्याला 3 धडे शिकायचे आहेत. की त्यांच्या ठाई विश्वास नाही म्हणजे त्यांचा विश्वास डळमळीत झालेला आहे. येशूने अनेक वेळा त्यांच्या विश्वासाबद्दल म्हटलेलं आहे. त्या होडीतून जात असताना वादळ सुटलं आणि त्या वादळामध्ये देखील प्रभूने त्यांना म्हटलं, अहो अल्पविश्वासी जन्म. वारंवार हे लोक विश्वासहीन किंवा विश्वासामध्ये डळमळीत होत होते. पाण्यावरून पेत्र चालत असताना त्याचा विश्वास डळमळीत झाला. आपण कितीही प्रभूचे सेवक दास असो, निश्चित आपल्या ठाई विश्वास कमकुवत होऊ शकतो. आणि विश्वास कमजोर असल्यामुळे आम्ही काय करतो, प्रार्थनेला देखील टाळाटाळ करतो. आणि प्रार्थनेचाही अभाव आपल्या जीवनामध्ये येतो. आपण प्रार्थनेकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. आणि ह्या विश्वास नाही, प्रार्थनामय जीवन नाही. आणि मग असं म्हटलं की आपण शिस्त स्वतःला लावण्याची आम्हाला गरज असते. त्या शिस्तीचा देखील आपल्या जीवनामध्ये उणीवता असते. उपवास नाही, शिस्तबद्ध जीवन नाही. आणि मग आपण काय करतो, सामर्थ्यहीन बनतो. आणि सामर्थ्यहीन बनलेले लोक अपयशी ठरतात. आपल्याला शमशनाचं उदाहरण माहीत आहे. हा पहिलवान आहे, बलाढ्य आहे, शक्तिवान आहे. परंतु त्याचं जे सामर्थ्य होतं केसातलं ते लोप पावलं, गेलं, निघून गेलं. आणि त्याला वाटलं आता मला ती शक्ती आहे, परंतु ती शक्ती निघून गेलेली होती. आपण विश्वासामध्ये कमजोर झाल्यामुळे, प्रार्थनेच्या अभावामुळे आणि शिस्तबद्ध जीवन न जगल्यामुळे आपलं आत्मिक सामर्थ्य आपण गमावून बसतो. आणि आपण गमावून बसलेल्या सामर्थ्यामुळे आमच्या ठाई अपयश हेच पडणार आहे. आणि म्हणून आपण आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक सुदृढ होण्यासाठी, आपला विश्वास वाढण्यासाठी प्रभूला विनंती केली पाहिजे की प्रभू तू माझा विश्वास वाढव, माझा विश्वास बळकट कर. आणि मग त्या विश्वासाने आपण निश्चित मोठमोठं कार्य प्रभूच्या गौरवासाठी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण या मनन चिंतनाकडं लक्ष देत असताना, भूत घालवणं म्हणजे हे काय फक्त आजार आणि चिन्ह चमत्कार करण्यासाठीच नाही, परंतु दैनंदिन जीवनासाठी देखील त्याची गरज आहे. आणि ह्या येणाऱ्या संकटांना, या आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये बळकट राहणं फार गरजेचं आहे. शरीराने बळकट राहून नाही, आत्म्याने बलवान झालं पाहिजे. तर त्या बलाढ्य शत्रूसमोर आपला निभाव लागणार आहे. म्हणून देवबाप करू आज या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रभू आशीर्वाद देव. प्रियजन हो, पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद असो. आणि त्याचं जे सामर्थ्य आहे तो ते विदित करीत असतो. आणि आजच्या या महान चमत्काराच्या द्वारे आम्ही हेच शिकतो किंवा आम्ही हेच पाहतो की आमच्या प्रभूचं सामर्थ्य अपरंपार असं आहे. त्यावर विश्वास ठेवूया, आपलं जीवन त्याला नव्याने समर्पित करूया. आजच्या वचनाच्या सेवेसाठी रेव्हरंड जेठ पठारे पाळक साहेब, मी आपलं मनपूर्वक आभार मानतो व परमेश्वर पित्याचं धन्यवाद करतो. आज स्वीटी ठाकूर, कन्हैया माने आणि एंजल ठाकूर या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. आजारी प्रियांची आपण आठवण करीत असताना ममताबाई डलगे यांची आपण आठवण करूया. इस्पितळामध्ये त्या आहेत, देवबाप त्यांना आरोग्य देव. सोबतच आपण रयता अक्का जांभीरसा यांची आठवण करूया.
रुही माने हिची आपण आठवण करूया. प्रभुदेव बाप या लहान लेकराला आपला आरोग्य देव. मागील 2-3 दिवस ती दवाखान्यात होती, परंतु आता तिला बरं आहे. कन्हैया माने यांची मुलगी रुही माने हिच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. संस्थेसाठी, पदाधिकारी वर्गासाठी, सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब आपणाला विनंती असणार आहे की आपण पुढे यावत व हे सगळे विषय घेऊन आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर आणि कृपाळू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहे प्रभू आणि तुझी दया सनातन अशी आहे. आज पुन्हा एक वार या नवीन सकाळी तू आमची नव्याने आठवण केली आणि प्रभू तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आणि प्रभू ख्रिस्ता तू केलेल्या चमत्कारांच्या द्वारे एक नवीन आत्मिक शिक्षण आणि मार्गदर्शन घेण्याची एक मौल्यवान संधी आज आम्हा सर्वांना आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या प्रिय मंडळीला तू दिलीस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. कारण प्रभुदेव बाप्पा, या दिवसामध्ये जे काही चमत्कार तू केलेले आहेत त्यावर रोज दैनंदिन सभेमध्ये देवबाप्पा त्या चमत्कारांवर आत्मिक मनन चिंतन केलं जात आहे. आणि शुभवर्तमानामध्ये ती किती महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्याद्वारे येशू तू आपलं दैवीपणा सिद्ध केलं, तू कोण आहे जगाला प्रगट केलं. ते सत्य अबाधित असताना आज पुन्हा एक वार मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की प्रभू ख्रिस्ता आजही तू मानवी जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा, चमत्कार करणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुला लाखोलाख धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझे दास रेव्हरंड पठारे पाळक साहेब यांच्याद्वारे देवबाप्पा ज्या फेब्रेकरी मुलाच्या जीवनामध्ये जो अद्भुत चमत्कार तू घडवून आणलास देवबाप्पा, त्याच्या वडिलांचा विश्वास तू वाढवलास. शिष्यांना तू देवबाप्पा त्यांच्या अल्पविश्वासामुळे दोष दिला आणि विश्वास ठेवणं किती महत्त्वाची गोष्ट आहे हे तू त्या मोहरीच्या दाण्यावरून देवबाप्पा शिष्यांना आणि जगाला शिकवलंस. याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पठार पाळक साहेब यांची सेवा जशी आज पण आशीर्वादित केली, पुढे देवबाप्पा तुझ्या दासाची सेवा तू अधिक आशीर्वादित कर. या दिवसांमध्ये देवबाप्पा आम्ही या चमत्कारांमध्ये हे शिकत आहे की मनुष्याला ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सर्व तू शक्य करणारा परमेश्वर आहे. आणि आजच आम्ही या मुलाच्या जीवनामधून आम्ही शिकलो की तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, परंतु साध्य करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे विश्वासू राहून तुझ्यावर अवलंबून राहणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून जसा त्या मुलाच्या बापाने तुझ्याकडे प्रार्थना केली, विनंती केली, प्रभूजी माझा अविश्वास घालवून टाका, पुष्कळदा आमची क्षमा कर की आम्ही पुष्कळदा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य असे प्रॉब्लेम क्रिएट होतात, निर्माण होतात. तेव्हा कळत न कळत देवबाप्पा आम्ही घाबरून जातो आणि त्या शिष्यांप्रमाणे आम्ही अल्पविश्वासू बनण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एक वार आम्ही सुद्धा हीच मनापासून प्रार्थना करतो, देवबाप्पा तू आमचा विश्वास जो आहे तो मजबूत कर, अविश्वास असेल तो घालून टाक आणि आमच्या जीवनाला देवबाप तो आशीर्वादित कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आज ज्या काही प्रार्थनेच्या विनंत्या प्रभू तुझ्या पुढे मांडण्यात आलेल्या आहे, आम्ही तुला धन्यवाद देतो. SA मिशन ट्रस्ट संचालक डॉक्टर राजेश वळवी, सर्व विश्वस्त मंडळ आहे, चेअरमन मार्थाक्का सुतार आहेत, सर्व त्यांचे विश्वस्त पदाधिकारी आहेत. यांच्या माध्यमातून SA मिशन ट्रस्टचा जो काही कारभार सुरू आहे देवबाप्पा आजपर्यंत या सर्व कार्याला आमच्या सर्व निवडलेल्या पुढाऱ्यांना देवा तू आशीर्वादित केलेला आहे. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. शाळा आहे, बोर्डिंग आहे, इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, मराठी हायस्कूल आहेत, सोबतच प्रोजेक्टच्या शाळा आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत. हे सर्व कारभारी पण पाहत असताना SMच्या या सर्व पुढाऱ्यांना लागणारी प्रभू स्वर्गीय कृपा तू दे, ध्यान दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या प्रकारे ही तुझी सेवा पुढे घेऊन जात असताना या संपूर्ण सेवेच्या माध्यमातून ख्रिस्त जगाला दिसावा अशी कृपा देवबाप्पा या संस्थेवर पुढाऱ्यांवर होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. संस्थेच्या सर्व युनिट्स आहेत, सर्व देवबाप्पा कर्मचारी वर्ग आहेत,
त्यांच्यावरही तुझी कृपादृष्टी असू दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या संस्थेचा कारभार वाढू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच एसे चर्च नंदुरबार अंतर्गत मंडळांचं नियोजन केलं जात आहे, सेवा कार्य राबवलं जात आहे. हे सर्व करत असताना मंडळीचे अध्यक्ष आहेत, पंचपुढारी आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहेत, सर्व कमिटी आहेत, या सर्वांच्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या माध्यमातून देवबापा या मंडळांचं आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष दिलं जात असताना आमची प्रार्थना की एसएमच्या क्षेत्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व लहान मोठ्या मंडळांना देवा तो अधिक आत्मिक आशीर्वाद तू दे. ज्या मंडळांमध्ये देवापा काही गोष्टी तुझ्या विरुद्ध घडत असतील देवापा आमची प्रार्थना आहे तेथे तू आपला हस्तक्षेप कर आणि सैतानाचं सर्व कार्य तू देवापा नष्ट कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये एसएमच्या सर्व मंडळांमध्ये आत्मिक संजीवन येऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. हे कार्य करत असताना देवापा प्रार्थना करतो संपूर्ण आमचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना लागणारी कृपा दे, वरून येणारं ज्ञान दे. काही आर्थिक समस्या असतील त्यांचं तू निवारण कर आणि या विशेष करून बदलत्या वातावरणामध्ये सर्व मंडळांचं तुझ्या दासांचं दासींचं देवबापा तू संरक्षण कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही आज प्रार्थना करतो मंडळीमध्ये जे आज ज्यांना आरोग्याची गरज आहे, ममता अक्का आहे देवबापा, सोबतच माने यांची देवबापा मुलगी आहे, अशा आणि जे कोणी देवबापा आज आजारी आहेत ज्यांना आरोग्याची गरज आहे, ज्यांच्यासाठी रोज प्रार्थना केल्या जात आहे. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो देवाबाई सर्व आजारी भावा बहिणींना लेकरांना आरोग्याचा एक नवीन स्पर्श कर, कारण तो रोग निवारण करणारा रोगमुक्तीदाता परमेश्वर आहे. यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि प्रार्थना आणि विनंती करतो देवापा या सर्व गरजवंतांना लागणारा आरोग्य दे आणि या अवस्थेमधून त्यांना बाहेर काढ, त्यांच्या जीवनामधून प्रभू तुझं गौरव दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आज ज्यांचे देवापा वाढदिवस आहेत, स्वीटी ठाकूर आहे, कन्हैया माने आहेत, एंजल ठाकूर आहे देवापा, या सर्व प्रिय लोकांना देवापा या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काय तू स्वर्गीय आशीर्वाद राखून ठेवलेला तो द्यावा, त्यांचं जीवन तो आशीर्वादित करावं, दीर्घायुष्य करावं, त्यांचं कल्याण तू करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. हे वाढदिवस देवबापा त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंब परिवारासाठी देवबाप तू आशीर्वादित कर आणि याद्वारे देवबापा तुझं गौरव दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या दिवसांमध्ये देवबापा जे काही एक दिवस शिबिर आहे जे मंडळांचं देवबापा त्याचं नियोजन आयोजन करत असताना देवबापा हे शिबिर देवबापा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर, लागणारी कृपा तू दे, तांत्रिक अडचणी दूर कर आणि देवबापा पुन्हा एक वार सेवकांच्या जीवनामध्ये एक नवीन सेवेचा तू देवबापा आत्मा तो निर्माण कर आणि देवबापा होऊ दे की आजच आम्ही वाचलं की अल्पविश्वास असेल तर आमची सेवा आशीर्वादित होणार नाही, अयशस्वीच होईल आणि म्हणून पुन्हा एक वार सेवक म्हणून, पालक वर्ग म्हणून, सुवार्थिक म्हणून जे कोणी आम्ही आहोत देवबापा या आध्यात्मिक सेवेसाठी तू आम्हाला निवडलेला आहे. आम्ही सुद्धा ही प्रार्थना करतो देवबापा आम्हा सर्वांचा अल्पविश्वास तू घालून टाक, आमचा विश्वास तू वाढव आणि येणाऱ्या दिवसामध्ये मंडळी प्रती असणारी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी लागणारी कृपा तू दे. म्हणून हे शिबिर सुद्धा देवबापा तू आशीर्वादित कर आणि त्याच्याद्वारे देवबापा तुझं गौरव दे. आम्ही पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि आजचं संपूर्ण जीवन आज दिवसभराचं आमचं सर्व सेवा कार्य तुझ्या कृपेच्या स्वाधीन आम्ही करतो. तू आम्हा सर्वांसोबत तू राहा, आमचं संरक्षण कर, आमच्या सर्व आवश्यक अशा गरजांचा पुरवठा कर आणि देवबापा तुझं गौरव दे. मान महिमा सन्मान आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग सॅमसन जयकर पाळसे आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूंच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सामील होणाऱ्या आजच्या सभेतील सर्व आमचे विश्वासणाऱ्यांबरोबर, मंडळीबरोबर, एस चर्च अँड ट्रस्ट याच्या सर्व कार्यप्रणालीबरोबर
आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. Krista, pavitra shanti satpriti, shobha, saundarya majiya jivani, Yeshu, pavitra tu, shuddha, मद करे तुझे सौंदर्य दिसोया जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी देखील 10 वाजता आपण ऑनलाईन मनन घेणार आहोत. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असणार आहे. सर्वांना सलाम.